नमस्कार मित्रांनो. आज एक साधा दिवस नाही. आज तो ऐतिहासिक दिवस आहे. आज आहे 20 मार्च, चौदार तळे सत्याग्रह दिन. चला त्या क्षणाकडे परत जाऊया. साल होतं 1927. महाड शहर, रायगड जिल्हा. त्या काळी एक तळं होतं, चौदार तळं. सार्वजनिक तळं सगळ्यांसाठी, पण सगळ्यांसाठी नाही. माणूस म्हणून जन्माला आलेल्या हजारो बांधवांना या तळ्याचं पाणी पिण्याचा हक्क नव्हता. जनावरांना पाणी मिळायचं, पण माणसांना नाही, फक्त त्यांच्या जातीमुळे. आणि मग आला एक दिवस, 20 मार्च 1927. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो सत्याग्रहींसह त्या तळ्याकडे चालत आले आणि त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी पाणी उचललं आणि ते प्यायले. ते फक्त पाणी पित नव्हते, ते माणुसकीचा हक्क सांगत होते, ते इतिहास घडवत होते. बाबासाहेब त्या दिवशी म्हणाले होते, 14वर तळ्यावर जावायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही, इतरांप्रमाणे आम्ही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता त्या तळ्यावर आपल्याला जावायचे आहे. मित्रांनो, किती खोल आहे ते शब्द. माणूस असल्याचं सिद्ध करावं लागत होतं. विचार करा किती वेदना असेल त्यात. पण बाबासाहेब रडत नाही बसले. त्यांनी लढले शांतपणे, हिमतीने, एकट्याने नाही, हजारो माणसांना सोबत घेऊन. आज 99 वर्षानंतरही महाडच्या त्या तळ्याकडे लाखो लोक येतात. त्या मातीला स्पर्श करतात आणि डोळ्यात पाणी येतं, कारण ती जमीन साधी नाही, ती क्रांतीची जमीन आहे. आज फक्त इतकंच सांगायचं आहे, बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, ते स्वप्न आपल्या हातात आहे. त्यांच्या विचारांना जगा, त्यांच्या संघर्षाला विसरू नका. आज 14 तळे सत्याग्रह दिनाच्या लक्षावधी भीम सैनिकांना माझ्या मनापासून जय भीम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे ऐतिहासिक दिवस जगापर्यंत पोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय भीम.